नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 21 मार्च 2026. मित्रांनो, आज अ, सूर्य हा बरोबर आपल्या विषुववृत्तावर आहे आणि म्हणून समान रात्र आणि समान दिवस, 12 घंट्याची रात्र आणि 12 घंट्याचा दिवस आज आहे. हे आजच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आपण आज प्रशांत महासागरात म्हणजेच पॅसिफिक महासागरात सध्या काय कंडिशन आहे आणि फ्युचरमध्ये काय होऊ शकते. हिंदी महासागरात सध्या काय कंडिशन आहे आणि फ्युचरमध्ये काय होऊ शकते याची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जून 2026च्या मान्सूनच्या अंदाजाला बळकटी देणारा हा महत्त्वाचा अंदाज आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण या प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान जर पाहिलं, ज्याला आपण सरफेस टेम्परेचर म्हणू. मित्रांनो, मी हे ॲरो वाढलेला आहे. हा संपूर्ण जो भाग दिसतो आपल्याला, हा प्रशांत महासागर आहे. पश्चिम प्रशांत महासागर, याला इंडो पॅसिफिक महासागर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मित्रांनो, या पश्चिम प्रशांत महासागरामधलं या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे. मित्रांनो, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, छोटे छोटे आग्नेय राष्ट्र या भागात आहेत. आणि हा जो भाग दिसतो आपल्याला, हा प्रशांत महासागरातला पश्चिम पॅसिफिक महासागर आहे. उष्णकटिबंधीय हा भाग आहे आणि या ठिकाणचं उबदार पाणी, मित्रांनो, लवकरच या ठिकाणी उबदार पाणी वेगाने एप्रिल पासून मित्रांनो पूर्वेकडे वाहून जाईल. लक्षात घ्या, या ठिकाणचं पाणी, उबदार पाणी हे पूर्वेकडे वाहणार आहे. उबदार ट्रेडवे इकडे वाहणार आहे. बाष्पयुक्त हवा तिकडे जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, भारतीय मान्सूनवर याचा काय परिणाम होतो हे सातत्याने आपल्याला पाहावे लागेल, कारण हे न पाहून चालणार नाही. तर मित्रांनो, हे जर पाणी इकडे गेलं तर निश्चित त्याचा विपरीत परिणाम आपल्या मान्सून सिस्टीमवर कितपत होईल हे पाहावे लागेल. अल निनो उद्भवत आहे एप्रिल मे पासून. नवे नवे मित्रांनो, जून जुलै पासून अल निनोचं उद्भवणे हे आता प्रशांत महासागरावर निश्चित झालेलं आहे. मित्रांनो, तीव्र ते महा अल निनो उद्भवण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. मी हे जेवढं बोलतो तेवढं सहज घेऊ नका, कारण आपण कुठलंही भाष्य हे पुराव्याशिवाय करत नाहीत. तीव्र ते महातीव्र अल निनोची शक्यता, ज्याला आपण सुपर अल निनो म्हणू, तो सुपर अल निनो मित्रांनो यावर्षी येत आहे. निश्चित या कालखंडात आपल्या हिंदी महासागराची भूमिका सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. ती सुद्धा आपण पाहू. तर हिंदी महासागरात कशा पद्धतीची भूमिका असेल. सध्या मित्रांनो, हिंदी महासागर हा न्यूट्रल मध्ये आहे, तटस्थ आहे. या ठिकाणी न्यूट्रल कंडिशन असताना मित्रांनो, भारतीय सिस्टीमवर त्याचा कसा परिणाम होतो हे या ठिकाणी दाखवलं. न्यूट्रल कंडिशन मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भागात थोडासा पाऊस पडत असतो. तो काही भाग आहे या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. भारतावर त्याचा फारसा परिणाम न्यूट्रल कंडिशन मध्ये होत नाही. ही न्यूट्रल कंडिशन संपून मित्रांनो जून जुलै पासून हा आयओडी जो फेज आहे, इंडियन ओशन डायपोल, हिंदी महासागर हा जगातला मित्रांनो तिसरा मोठा समुद्र आहे. त्याच्या सरफेस टेम्परेचरचं सुद्धा तेवढंच महत्व आहे जेवढं प्रशांत महासागरातलं आहे. परंतु पर्यायाने प्रशांत महासागर हा हिंदी महासागरापेक्षा मोठा आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव निश्चितच जागतिक हवामानाच्या सिस्टीमवर पडत असतो, हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. तर मित्रांनो, जून जुलै पासून प्रशांत अरबी समुद्रामध्ये इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह होत आहे. लक्षात घ्या, जेव्हा पॉझिटिव्ह आयओडी जेव्हा होईल, या ठिकाणी उबदार पाणी तयार होतं. मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्मिती होते, ढगाची निर्मिती होते आणि ढगाची निर्मिती झाल्यानंतर मित्रांनो, आशियाई राष्ट्राच्या काही भागावर चांगला पाऊस पडायला कारणीभूत हा आयओडी असतो. आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात मित्रांनो चांगला पाऊस पडतो. भारताच्या काही भागामध्ये चांगला पाऊस पडतो, कारण पश्चिमी वाऱ्याचा वेग या ठिकाणी असतो आणि त्यामुळे मित्रांनो भारताच्या किनारपट्टी भागात
केरळपासून ते गुजरातपर्यंत चांगला पाऊस पडतो. घाटावर चांगला पाऊस पडतो. पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडतो. त्याचबरोबर मित्रांनो, भारतीय याच्यातलं जो सर्वात महत्त्वाचं पावसाचं ठिकाण आहे, मेघालयमध्ये चांगला पाऊस पडतो. यावर्षी मित्रांनो मेघालयमध्ये कमी पाऊस दिसला. अरबी समुद्रावरून जेव्हा बाष्पयुक्त हवा वाहते, तेव्हा मित्रांनो ती थेट मेघालयपर्यंत जाते आणि मेघालयाच्या टेकड्यावर चांगला पाऊस पडतो. महाराष्ट्रात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग, पश्चिम विदर्भात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या पट्ट्यात पाऊस कसा असतो? तर मित्रांनो, या पट्ट्यात पावसासाठी आपल्याला संघर्षच करावा लागतो. कमी पर्जन्यमानाचा सामना आपल्याला करावा लागतो. दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते. दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतो. कारण आयोडी घटक हा मित्रांनो पर्जन्य छायेच्या प्रदेशात तितकासा सक्रिय होत नाही. घाटावर पाऊस पडला म्हणजे सर्व महाराष्ट्रात पाऊस झाला असं नाही. भले महाराष्ट्राची सरासरी भरून निघेल, सरासरी पाऊस महाराष्ट्रात जास्त दिसेल, परंतु पावसाचं वितरण अतिशय असमान असेल. आयोडीचा पाऊस मित्रांनो आणखी एक वैशिष्ट्य आहे. अरबी समुद्र हा उबदार बनतो. बंगालच्या उपसागरापेक्षा आयोडीच्या कालखंडात अरबी समुद्र उबदार बनतो. या ठिकाणी अनेक लो प्रेशर तयार होतात आणि त्याचं रूपांतर चक्रीवादळात तयार होतं. ही लो प्रेशर जर मित्रांनो मान्सून सुरुवातीच्या कालखंडात जर निर्माण झाली अरबी समुद्रात, तर आपला मान्सून चोरून घेऊन जाण्याची सुद्धा शक्यता निर्माण होत असते. बिफरजॉय नावाचं चक्रीवादळाने मित्रांनो असाच एकदा आपला मान्सून चोरून घेऊन गेले होते आणि हे ओमान या देशाकडे जाऊन, गुजरात वगैरे त्या भागाकडे जाऊन हे चक्रीवादळ आपलं बाष्पयुक्त आपल्या मान्सून मधलं भाग या चक्रीवादळाकडे खेचला जाऊ शकतो आणि आपला मान्सून पळून नेला जाऊ शकतो. ही सुद्धा शक्यता आयोडी पॉझिटिव्हच्या कालखंडात होऊ शकते. त्याला आपल्याला नाकारता येणार नाही. भले आयोडी पॉझिटिव्ह असताना भारतात चांगला पाऊस पडतो मान्य आहे, परंतु त्याचे धोके सुद्धा तेवढेच आहेत. हे सुद्धा आपण ध्यानात घेतले पाहिजे. एकंदरीत आपण या वर्षीचं जे 2026चं जे वर्ष आहे मित्रांनो, प्रशांत महासागर म्हणजे पश्चिम पॅसिफिक महासागरातलं जे उबदार पाणी आहे ते पूर्वेकडे वाहून नेलं जात आहे. ट्रेडवे त्या ठिकाणी वाहत आहे. त्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या खंडामध्ये चांगला पाऊस पडणार आहे आणि याच कालखंडात आपल्या हिंदी महासागरामध्ये आयोडी घटक पॉझिटिव्ह होत आहे. तो भारतीय मान्सूनला किती बळकटी देऊ शकतो आणि आयोडीची तीव्रता किती कमी करू शकतो हे येणाऱ्या काळात आपल्याला सातत्याने पाहावे लागेल. त्यामुळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.